सक्सेस झाली आणि त्यांना यश मिळालं। इतकं मोठं यश मिळालं पूर्ण महाराष्ट्राचे जेवढे पण सफाई मजूर आहे आणि फक्त महानगरपालिका याच्यासाठीच नाही, त्याचे जेवढे पण विभाग आहे, तिथं काही दवाखाने आहे, जिल्हा परिषद आहे, नगरपंचायत आहे, सगळ्या ठिकाणी या सफाई मजूरला इथं न्याय मिळालेला आहे। आणि हा न्याय जर गौतमदादा खरात यांनी जर ही याचिका नसती दाखल केली आणि त्याचे जर फॉलोअप नसते घेतले तर मला वाटतं अजूनही याला वेळ लागला असता आणि ही आपल्याला इथं याचं यश नसतं मिळालं। आज या सगळ्यांच्या याच्यामध्ये मी दादांना फक्त आता एक विनंती करतो की आमचे जेवढे पण कंत्राटी जे कामगार आहे, कंत्राटी विभागात जे कंत्राटी विभागाचे जे कामगार आहे, सफाई मजूर असो, कोणी ड्रेनेज मजूर आहे, फवारणी मजूर आहे, शिक्षण विभागात आहे, या सर्व गार्डन विभागात आहे, बचत गटाच्या मार्फत ज्या लोकांना इथं घेतलेलं आहेत, अशा सर्व कंत्राटी कामगारांना भाऊनी किमान वेतन हा लागू करून द्यावा लवकरात लवकर आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुद्धा भाऊनी न्याय मिळवून द्यावा। जसा हा न्याय मिळाला लवकरच मी अपेक्षा करतो तर आपण इथं एक खूप मोठा उत्साह आणि जल्लोष साजरा करू कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी, असं मी भाऊकडं अशी अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द इथं थांबवतो।